मुलांना बनवून द्या दुधी भोपळ्याचा चविष्ट डोसा। रेसिपी जाणून घ्या। नमस्कार, कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचा चविष्ट डोसा रेसिपी। मुलांना काहीही खायला घालण्यात खूप त्रास होतो। मुलं कितीही मोठी झाली तरी खाण्याबाबत त्यांच्या मनात नेहमीच नाराजी असते, विशेषतः भाजीपाला। भाज्यांमध्ये देखील त्यांना काही विशिष्ट भाज्याच आवडतात। आवडीची भाजी ते आवडीने खातात, पण दुधी भोपळ्याची भाजी मुलांना अजिबातच आवडत नाही। पण या दुधीचा डोसा बनवून दिल्यावर ते आवडीने खातील। चला तर मग रेसिपी जाणून घ्या। यासाठी लागणारे साहित्य: एक मध्यम आकाराचा सोललेला किंवा किसलेला दुधी भोपळा, तांदळाचे पीठ 1 वाटी, रवा अर्धा कप, दही अर्धा कप, हिरवी मिरची 1 बारीक चिरलेली, कोथिंबीर 2 चमचे बारीक चिरलेली, हळद पावडर 1 टीस्पून, लाल तिखट पावडर 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, तेल डोसा बनवण्यासाठी, पाणी गरजेनुसार। आता जाणून घेऊया कृती। सर्वप्रथम दुधी भोपळा सोलून किसून घ्या। दुधी भोपळ्यात खूप पाणी असेल तर थोडे दाबून पाणी काढून टाकावे। आता एका मोठ्या भांड्यात किसलेला दुधी भोपळा, तांदळाचे पीठ, रवा, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा। यानंतर थोडे थोडे पाणी घालून हे पीठ तयार करा। पिठाला 15 ते 20 मिनिटे तसेच सोडा। यानंतर नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा आणि थोडे थोडे तेल लावा। आता या पिठातून तव्यावर डोसा बनवा। जेव्हा ते सोनेरी आणि कुरकुरीत होते तेव्हा ते उलटा आणि दुसऱ्या बाजूने देखील शिजवा। व्यवस्थित सोनेरी झाल्यावर बाहेर काढा। आता सर्व्हिंग प्लेटवर काढा आणि टोमॅटो चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी ऐकण्यासाठी आमच्या कुकिंग पेअर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।